महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। आदिमाता जिजाऊ महासाहेबांच्या चरणी वंदन करतो आणि औरंगजेबाच्या मगरुरी पुढे जो झुकला नाही, शरीर छिन्न विछिन्न झालं तरी वाकई, मृत्यू आला तरी तो झाला नाही परधर्माचा गुलाम, त्या शूरवीर महापराक्रमी संभाजी महाराजांच्या शौर्याला माझा प्रणाम। दिनानिमित्त मी शंभू राजांना विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी वंदन करतो आणि या ठिकाणी आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार मी अभिनंदन करतो आणि जे लोक ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना इतर पुरस्कार दिले त्यांचंही अभिनंदन करतो। आणि आज उपस्थित माणिकराव महाराज मोरे, पुरुषोत्तम महाराज मोरे, आमदार माऊली कटके, शिवाजीराव आढळराव पाटील, अक्षय महाराज भोसले, कोटे सोमनाथ भंडारे, आनंद पिंपळकर, संदीप मोहिते पाटील, सगळ्यांची नावं घेत नाही मी, व्यासपीठ मोठा आहे। सर्व व्यासपीठावरील मान्यवर, वडू ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, समस्त शंभू भक्त आणि अभिवादनासाठी जमलेले आणि शंभू प्रेमी, 336 वर्षापूर्वी याच वडू गावात महाराजांनी अखेरचा श्वास घेतला। क्रूर करा औरंग्याने आपल्या राजाच्या देहाचे तुकडे तुकडे केले। मगाशी रामगिरी महाराजांनी देखील सांगितलं, छाल्या तरी छत्रपती संभाजी महाराज औरंग्याला अंगाची कातडी सोलली, काढून टाकली। प्राण गेला तरी राजाने धर्म बदलला नाही। त्यावेळी कवी कलश त्यांचे दर्शन मगाशी घेतलं, समाधीचं मी लिहिलेली कविता आठवते। शिवाजी महाराजांना मारूनही औरंगजेब हारला आणि मृत्यूवर विजय मिळवून आपले शंभू राजे जिंकले, अजरामर झाले। आपल्या राजाने मृत्यूवरही विजय मिळवला। म्हणूनच आपण आजच्या या अमावास्येला मृत्युंजय अमावास्या म्हणतो। 336 वर्षापूर्वी गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी मराठा सत्तेच्या नशिबी काळा कुट्ट अंधार आला, परंतु संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठेशाही पेटून उठली आणि पुढे 20 वर्ष मराठ्यांनी त्या क्रूर औरंग्याला कडवी झुंज दिली। मराठा साम्राज्यापेक्षा 15-20 पटीने मोठा असणारं मोगल साम्राज्य छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्याला जेरीस आणलं। औरंगजेब 5 लाखांची फौज घेऊन स्वराज्याचा घास घ्यायला उतरला, पण मराठ्यांनी शेवटी औरंगजेब गाडलं। हा पण इतिहास आहे। आपले शंभूराजे अमर झाले, आपलं स्वराज्य अबाधित राहिलं, आपला हिंदू धर्म अखंडित राहिला। म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज हे धर्म
झाले, हा देखील एक इतिहास आहे. शंभूराजे महाराष्ट्राची अस्मिता, संपूर्ण देशाचं प्रेरणास्थान आहे, स्फूर्तिस्थान आहे. मगाशी रामगिरी महाराजांनी सांगितले, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. असे आपले शंभूराजे अखेरचा श्वास या मातीत घेतला. बडू बुद्रुक येथील महाराजांचं समाधी स्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळ ही आपली पावन तीर्थक्षेत्र आहे. आणि आपण जे म्हणालात की हे तीर्थक्षेत्रच झालं पाहिजे, हे तीर्थक्षेत्रच होईल. आणि ही बलिदान स्थळ ही आपली तीर्थक्षेत्र आहेत आणि तीर्थक्षेत्रच होती. मला तर हा संपूर्ण परिसर एखाद्या विशाल मंदिरासारखा वाटतो. त्या जय श्रीरामचे नारे पण इथं आहे. अयोध्या श्रीरामचंद्राचं अधिष्ठान आहे. तर वडूच्या मातेत मराठी आणि म्हणून जे आपल्या तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं, काही लोक टिंगल करत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. पण करोडो राम भक्तांचं स्वप्न या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी पूर्ण केलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचंही स्वप्न होतं, आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं. आज इथं परमपूज्य रामगिरी महाराज उपस्थित आहेत आणि शिवतेज हिंदू धर्माचं तेज, हिंदू धर्माची पताका दिमाखात फडकती ठेवणारे ते खऱ्या अर्थाने योद्धे आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मी त्यावेळेस त्यांच्या कार्यक्रमात गेलो होतो, मुख्यमंत्री होतो. पण जेव्हा कधीही राजनिष्ठा ही धर्मनिष्ठा आणि आध्यात्मिक निष्ठा, ये आध्यात्मिक आणि धार्मिक हे राजनिष्ठा. आणि म्हणून मी तेव्हा म्हणालो होतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी, भूमी आहे. महाराष्ट्र शिव आदर्शाने चालणार राज्य आहे. म्हणून या महाराष्ट्रात संतांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही. आणि आज आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार मिळालाय. छत्रपतींच्या नावाचे मला नक्की मिळाले नाही. आणि म्हणून अनेक लोकांना हे पुरस्कार मिळाले, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आजच्या या बलिदान दिनाचे आयोजक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा मंच, ग्रामपंचायत वडू, आणखी कोण आहे, समस्त ग्रामस्थ भक्तपरायण आमचे अक्षय महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी वार भावाने जमले, त्यांचंही मी स्वागत करतो. इथं शक्ती आणि भक्तीचा आणि म्हणून शिवतेजाचे अंश घेऊन आपल्या वावरणारे सगळे लोक आहेत. ज्या मातीवर शंभू राजांचं रक्त सांडलं त्याच मातीत मला रक्तदान केलं. रक्तदानाचा महायज्ञ सुरू आहे. मग जास्त शंभू राजांनी शिवराजांचे मावळ्यांनी रक्तदान केलं, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो.
हे आपल्याला माहित नसतं. एक गरजूला मिळतं ज्याचा जीव वास आणि रक्तातून त्यांच्या रक्तातून देशभक्ती वाहत जाईल हे मी या ठिकाणी सांगतो. 300 लोक नांदेडून आले का इकडे पायी 300 नांदेडहून त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. 2 महिन्यापासून ते प्रवास करतात. खऱ्या अर्थाने तेही आपले मावळे आहेत. अशा निग्रही आणि कर्तव्य कठोर लोकांमुळे त्या छत्रपतींना राज्याचा पाया रचता आला आणि शंभू राजांना तो विस्तारता आला. आज आपण या ठिकाणी समाज या ठिकाणी आपली शासकीय पूजा झालं, कीर्तन झालं, झाली का होईल, धर्मसभा, पुरस्कार, रक्तदान आणि आता आपण छावा बघितला काय? कोणी बघितला नसेल तर जरूर बघा. या सर्वांना पासून शुभेच्छा देतो आणि पहिल्यांदा एवढं दरवर्षी असा हा बलिदान आपण साजरा करतो. महाराज करताना छत्रपती संभाजी शत्रू अंगावर शत्रूंचा सामना केला. त्यांच्या कारकिर्दीत स्वराज्यातल्या अनेक लढाया ते लढले, पण एकही लढाई न हरलेला राजा म्हणजे त्याचं नाव शंभूर राजा. त्यांच्या कारकिर्दीत एकही किल्ला, राज्याची एकही इंच जमीन शत्रूकडे जाऊ न देणारा राजा म्हणजे त्याचं नाव शंभू राजा. आणि म्हणून शंभू राजा सिंहासनासाठी नाही, ते देव धर्मासाठी प्राण घेऊन हाती लढले. हा त्यांचा शौर्य आहे, ही त्यांची वीरता आहे. त्यासाठी आत्मा खूप जण आहे, पण धर्म रक्षणासाठी आणि मातृभूमीसाठी देह करणारे एकमेव. आणि म्हणून शंभूराजे स्वराज्यासाठी जगले, स्वराज्यासाठी त्यांनी देह ठेवला. ज्यांना बघून मृत्यूही घाबरला, ओशाळला. असा मराठ्यांचा राजा आणि आपलं दैव. त्यांचं नाव जरी घेतलं तर अंगावर रोमांच आणि छाती फुगून येते. छत्रपती संभाजी महाराज प्रकार धर्माभिमानी, त्याचं वर्चस्व, राज संघटक होते, कुशल प्रशासक होते. छत्रपती संभाजी महाराज कवी होते, साहित्य प्रेमी होते. 13 भाषांचं प्रभुत्व ठेवणारा आपला महापराक्रमी विद्वान राजाच्या कार्यक्रम पुन्हा आणि त्यांचा इतिहास जपणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून छत्रपती महाराज कृतीस्थळ, वडू बुद्रुक आणि जागांचा विकास आराखडा तयार आहे, काम चालू होत आहे. मी मुख्यमंत्री कोटीची साठी केली होती. आणखी लागले तरी कमी पडणार नाही. देवेंद्र, मी आणि तुमचा आशीर्वाद आहे सगळ्या. हे माझ्या मोठा माझ्या राजाच्या लवकर साजेशी अशी आपण उभी. जे काही मी आता कलेक्टरशी बोललो मगाशी, कोणीतरी सांगितलं इथं की कामाबद्दल कलेक्टरला मी सांगितलं, दुडीला तुम्ही स्वतः या पूर्ण मॉनिटरिंग करा, वेळेत काम पूर्ण झालं पाहिजे आणि चांगलं पाहिजे. आणि म्हणून केम हॉस्पिटलची पण घेतोय ती. आणि छत्रपती संभाजी महाराज ते धातूच
या ठिकाणी शिल्प उभा राहील. अनेक वॉकिंग प्लाझा असेल काय GFRC वगैरे, पण हे सगळं करताना याचं पावित्र्य कामा नावा रूपाला येईल आणि हजारो लाखो तरुण माझ्या बहिणी भाऊ ज्येष्ठ प्रेरणा घेऊन जातील. खरं म्हणजे ज्या काळात देशातील अनेक राजरजवाडे औरंगजेबाचे मांडलिक होते, त्या काळात प्राणाचं बलिदान देऊन महाराज स्वराज्य रक्षणासाठी लढले आहे. गुलामीची बंधनं झुगारून परकीय आक्रमणाला कणखर उत्तर देणारा छत्रपती संभाजी महाराजांचा सारखा दुसरा राजा होणे नाही. आणि त्यांच्या बलिदानाने झालेल्या भूमीत विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, ही ग्वाही आणि खात्री आपल्याला देतो. आम्ही 2 वर्षापूर्वी एक निर्णय घेतला होता. मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे. या मुंबईमध्ये सगळ्यात मोठा सागरी महामार्ग, या सागरी महामार्गाला धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव आपण दिलं. याचा आपल्याला अभिमान. संभाजी महाराजांची जयंती गेटवे ऑफ इंडिया इथं पहिल्यांदा साजरी झाली, याचाही अभिमान. आणि म्हणून आपलं हे राज्य जे आहे लोककल्याणकारी आहे, न्यायाचं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारं आपलं सरकार आहे. आणि म्हणून कारण फक्त वारसा न सांगता वारसा जपला जातो, वारसा पुढे नेला जातो, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून महायुती सरकारने शिवसंकल्प केला तो जनकल्याणाचा. 2.5 वर्षात जे काम केलं, या राज्यात विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजना, तीर्थक्षेत्र, गडकोट किल्ले, या सगळ्याला आपण प्राधान्य दिलं. मी आपल्याला सांगतो, त्याचमुळे या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भरून धारकरी, लाडक्या बहिणी, संत महंत, लाडके भाऊ, ज्येष्ठ सगळ्यांनी मतांचा वर्षाव केला, आशीर्वाद दिले. त्यामुळे आता जास्ती जबाबदारी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गडकोट किल्ले आहे, आपले ही धरोहर आहे, ही आपली संपत्ती आहे, हा इतिहास आहे. या सर्व शिवाजी महाराजांच्या गडांवरचे अतिक्रमण सगळी काढल्याशिवाय सरकार थांबणार नाही. त्याचं पावित्र्याचं काम आपलं आहे. आणि गडकोट किल्ल्या संदर्भात आपलं सरकार त्याला एक मोठा प्रकल्प म्हणून आपण राबवतोय. आणि म्हणून मी आदरणीय शिवाजी महाराजांच्या एक आपलं जे शिल्प आहे स्वराज्याचं, ते नेवीच्या देखील झेंड्यावर आपला शिवाजी महाराजांचं शिल्प, विजयाचं शिल्प देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लावलं. हे देखील छत्रपती आणि आपल्या महाराष्ट्राचा अभिमान. आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, वडू गावात आल्यानंतर आदराने. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, शिवप्रतिष्ठान नित्य रायगडला आदरणीय भिडे गुरुजींची माणसं देखील वडू मध्ये पण पूजा होते. खरं म्हणजे हे कर्तव्य आहे आपलं. आणि म्हणून हे महाराष्ट्राचं खरं खुरं ऊर्जा स्थान आहे, खूप मोठा ऊर्जेचा स्रोत या स्वराज्य तीर्था. वडू हे आपलं स्वराज्य तीर्थ. आणि म्हणून या स्वराज्य तीर्थावरून मिळणारी शक्ती एकवटून आपल्याला पुढे जायचं आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. आता थांबायचं नाही. मगाशी गोहत्येच्या बाबतीमध्ये इथं उल्लेख झाला. या राज्यामध्ये सगळ्यात अगोदर देशात पहिलं महाराष्ट्र राज्य आहे की गोमातेला राज्य मातेचा दर्जा आपण दिला.
गोशाळेला अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि गोहत्या रोखण्यासाठी आणखी काही कडक कायद्याची करण्याची आवश्यकता असेल तर ती महाराज केली जाईल. शेवटी हे राज्य हे जनतेचं राज्य आहे, छत्रपतींच्या आदर्शावर चालणारं राज्य आहे आणि गोहत्या जो करेल त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही. आणि गोरक्षकाचं काम करतात त्यांना देखील बिलकुल जे सहकार्य पाहिजे ते बिलकुल दिलं जाईल. या ठिकाणी वीर बापूजी शिवले, वीरांगना पद्मावती शिवले देशमुख परिवार छत्रपती संभाजी महाराजांचा तुकडा तुकडा झाले देह एकत्र करून तो शिवण्यात आला. तर म्हणजे त्यांनाही एक इतिहासाचे साक्षीदार आहे. आणि मग आपल्या आपल्या परीने प्रत्येकाने यामध्ये आपलं कर्तव्य बजावलंय. आता थांबायचं नाही, आता बसायचं नाही. आणि सुट्टीच्या बाबतीत देखील मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो फोनवर. तुमची काय तर सुट्टीची मागणी होती तर दुडी आपले जिल्हाधिकारी आहेत त्यांना मी म्हणालो तुमच्या अधिकारामध्ये या ठिकाणी सुट्टी या दिवशी मिळाली पाहिजे. ते म्हणाले आज सुट्टीच पण पुढच्या वर्षाची सुट्टी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून आपल्याला पुढच्या वर्षाची देखील सुट्टी आपण या ठिकाणी. शेवटी हे सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं आहे. आणि मग आता थांबायचं नाही, पाऊल पुढेच पडलं पाहिजे आणि पडत राहील. जाता जाता संभाजी महाराजांचं पुन्हा स्मरण करतो. वीर धीर तलवार, वीर धीर तलवार तीर हो, मर्द मराठा शूर वीर हो. आणि म्हणून युद्ध में कौशल गजब दिखावे, रिपु दमन कर शंख बजावे. जनमानस के भूप रहोगे, जनमानस के भूप रहोगे, चरण चमकती धूप रहोगे. प्रसन्न रहे माता जगदंबा, ओ छत्रपती ओ सहचर संभा. आणि म्हणून आपला शंभूराजा इतिहासात अमर झाला. आपण सगळे मावळ्या. आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून या ठिकाणी आज धन्यवाद देणार नाही मी, कारण हे कर्तव्य म्हणून आपण इथं आलोय. सगळ्यांना मी आणि पुन्हा एकदा आपल्या या शंभूराजांच्या बलिदान दिवशी विनम्र करतो, थांबतो. जय भवानी, जय संभाजी, जिजाऊ, जय श्रीराम.